नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधंसुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. मित्रांनो, काही क्षण असे जपून ठेवण्यासारखे असतात. आज त्यातला तो अविस्मरणीय क्षण आहे. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लगाटे यांचे लगाटे रिअल्टर्स. खूप संमिश्र भावना आहेत माझ्या मनात आत्ता, त्यामुळे कशा पद्धतीने व्यक्त व्हावं हे कळेनासं झालं आहे. आज लातूरमधलं एक खेडं, ते ब्रिटन, अमेरिका व्हाया विश्वशांती विद्यापीठ असा प्रवास झालेला एका व्यक्तीचा. एक छोट्याशा काही मोजक्याच खोल्या पुण्यामध्ये ते आज असंख्य इमारतींनी नटलेलं हे भव्य प्रांगण. कसा झाला हा प्रवास आणि कोणी केला हा प्रवास हे जाणून घेण्याच्या आत्यंतिक तळमळीनं आजचा हा संवाद आहे. आज अनेक गोष्टींचं महत्त्व मला जाणवतंय. मी ज्या वास्तूमध्ये आहे, ज्या परिसरात आहे, ज्या प्रांगणात आहे, त्याच प्रांगणात मी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि त्याच कॉलेजमध्ये आज आमच्या ह्या पुढच्या सगळ्या विद्यापीठांचे आणि शैक्षणिक प्रगतीचे जे सर्व आहेत, की ज्यांच्या केबिनमध्ये सुद्धा जाण्याची आम्हाला भीती वाटायची, धाक असायचा, म्हणून आज त्यांच्या शेजारी बसून आज बोलण्याचा योग येतोय. ही देवाची खूप मोठी कृपा आहे. त्यांच्याच केबिनमध्ये बसून त्यांचंच स्वागत करूयात. कराड सरांचं मनापासून स्वागत. कराड सर, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर, खूप संमिश्र भावना आहेत. मी घाबरलो आहे थोडासा या कारणासाठी की मला सगळं कॉलेजमधले दिवस आठवले. MITला जेव्हा होतो मी, मला वाटतं 3री-4थी बॅच असावी आमची, ज्यावेळेला आपण इथे आलो. आणि त्यावेळची एक इमारत होती, मला आठवतं आहे, आणि त्या एक इमारतीमध्ये तुमचं पहिल्या मजल्यावर असलेलं ऑफिस, त्या केबिनच्या तिथे नुसतं सुद्धा जायला भीती वाटायची. आणि आज काय माऊलींनी केलं आहे कोणास ठाऊक, की काहीतरी वेगळ्या उद्देशाने आज मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते. आणि तळमळ फक्त एकच आहे की माझं कॉलेज, माझे सर हे किती व्यापक आहेत हे सगळ्यांना कळावं, हा एक तळमळ आहे. दुसरा काही उद्देश नाही आज संवादाचा. आणि ह्या एका तळमळीपोटी मी आज एवढं मोठं धाडस करतो की तुमच्या शेजारी बसून मी तुम्हाला काही प्रश्न विचारण्याचं एक धारिष्ट्य करणार आहे. सर, मी जसं सांगितलं तसं रामेश्वर रुईपासून हा प्रवास सुरू झाला. तुम्हाला शिक्षण क्षेत्रातच काम करायचं होतं का, हा प्रश्न विचारण्याचा काळही तो खरं नव्हता. पण खरंच मनापासून तुम्हाला शिक्षणात काय शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं होतं, किंवा काय घडलं असं त्या काळात की हा प्रवास इथपर्यंत आला मोठा? मला खूप आंतरिक समाधान याचं आहे की MIT ही संस्था आता बऱ्यापैकी जगभर वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून एक अध्यात्म आणि विज्ञान याचा समन्वय आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या नावाखाली संपूर्ण जगाला बऱ्यापैकी माहिती झालं आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला तो मला माझ्या लहानपणच्या रामेश्वर रुई ह्या गावामध्ये मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्याची नकळत आठवण झाली. आठवण झाली म्हणजे माझी स्वतःची जी शाळा होती ते व्यंकटराव कुलकर्णी नावाचे शिक्षक होते. त्यांचं स्वतःचं शिक्षण 4थी-5वीपर्यंत, आणि 10 ते 12 मुलं आणि गाई म्हशीचा गोठा. एक 2-3 गाई असायच्या आणि 1-2 म्हशी. त्या गोठ्यामध्ये आमची शाळा भरायची.
स्वतंत्र शाळेची इमारत नव्हती, सरकारी इमारत नव्हती, ती सरकारी शाळाही नव्हती. आणि त्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही शिकायला गेलो, लहानपणीच जेव्हा शाळा सुरू झाल्यानंतर, तर सकाळी जेव्हा शाळा सुरू व्हायची तर त्या शाळेमध्ये संध्याकाळी गाई म्हशी चरून रानातून आल्या की आमची शाळा सुटायची आणि सकाळी शाळा सुरू झाली की ती शाळा भरायची. पण शाळेला बेल असते हे माहीत नव्हतं आम्हाला. शाळेला बेल असते हे माहीत नव्हतं. आणि अशा त्या एका छोट्याशा गोठा ज्याला म्हणतो आपण खेडेगावातला, त्या गोठ्यामध्ये शाळा भरायची. कधी काळी आपण शिक्षणात काम करावं वगैरे हा विचार करायचं काही कारणच नाही. हा मोठा विश्वास बसणार नाही अशी गोष्ट आहे ती. 4थीपर्यंत शाळा संपल्यानंतर मग पुढे शाळा नाही. तिथून मी डायरेक्टली, हे सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा नावाचं गाव आहे, त्या माढा नावाच्या गावामध्ये गणपतराव साठे नावाचे ग्रस्त असायचे आणि तिथं माढेश्वरी नावाचं एक देऊळ आहे. त्या देवळामध्ये शाळा असायची एक. त्या शाळेमध्ये आम्हाला घातलं गेलं. त्या ठिकाणी व्यंकटराव भोसले नावाचे एक ग्रस्त असायचे आणि मराठवाड्यामध्ये शाळा कमी असायच्या. तर तिथून डायरेक्टली आम्ही त्या माढ्याला शाळेत गेलो आणि त्या माढेश्वरीच्या देवळामध्ये आमची शाळा सुरू झाली पुन्हा. तिथून पुढे मोठा प्रवास आहे. मग मला मुळामध्ये सांगायला हरकत नाही की मला इंजिनियर व्हायचं नव्हतं. मला डोक्यामध्ये स्वप्न असं होतं की आपल्याला कलेक्टर व्हायचं. पण ज्याला इंजिनियरच व्हायचं नाही तो इंजिनियर होतो आणि MIT सुरू करतो. MIT करून 5 विद्यापीठं तयार होतात. आता हा नियतीचा खेळ आहे. मी त्याच्यामध्ये काही केलं, लांब इतिहास आहे तो मोठा. आता 4थी नंतर माढ्याला येणं, तिथं कानडे नावाचे ग्रस्त असायचे, त्यांची ती तालीम असायची. तिथं मोठा एक किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये शाळा सुरू झाली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. मी सोलापूरला दयानंद कॉलेज जे आहे, त्या दयानंद कॉलेजमध्ये माझा जाण्याचा योग आला आणि त्या दयानंद कॉलेजमध्ये जेव्हा मी प्रवेश केला तर मला कलेक्टर व्हायचं म्हणजे एक्झॅक्टली काय कळत नव्हतं. तर मी त्या दयानंद कॉलेजला गेल्यानंतर तिथं श्रीराम शर्मा नावाचे प्राचार्य होते. ते पंडित नेहरूंचे क्लासमेट होते. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान. तर त्यांना भेटायला गेल्यावर इथं उदय गोडबोले म्हणून शास्त्रज्ञ आहेत बघा, तर त्यांच्यासमोर जाऊन मी उभं राहिलो आणि मी प्रवेश मागितला होता की मला प्री डिग्री आर्ट्सला ॲडमिशन पाहिजे. का तर BA झाल्यावर मग कलेक्टर होता येत अशी कल्पना होती. अच्छा. BA झाल्यावर मग ते ॲडमिशन मागितली. तर तिथं त्याने काय केलं, ते शर्मा जे होते ते पंजाबी असा सुरवार वगैरे असे, तर त्याने काय केलं की ते माझे कागदपत्र त्या गोडबोलेंच्या हातात दिले. ते गोडबोले सायन्सचे प्राचार्य होते, व्हाईस प्रिन्सिपल. त्यांनी मला डायरेक्टली असं विचारलं आणि त्यांनी मार्क पाहिले आणि ते म्हणाले, अरे तुला इतके चांगले मार्क्स आहेत, 80-82 त्यावेळेसचे, आणि तू आर्ट्सला कशाला जातो? तर म्हणलं मला कलेक्टर व्हायचं आहे. आता गोडबोले तिथं बसलेले नसते तर मला शर्माने हे विचारलंच नसतं आणि कदाचित मी BAला गेलो असतो आणि कलेक्टर झालो असतो की नाही माहीत नाही. असा मोठा मजेशीर विषय आहे की तिथं गोडबोलेंचं बसलेलं असणं, यांनी येऊन मला ते कागदपत्र देणं आणि त्याने मला सांगणं की तू प्रिंटिंग सायन्सला जा. तर म्हणलं सर पुढे
कलेक्टर होता येईल का? तर म्हणाले, अरे कलेक्टरच नाही, डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, अजून काही कुठला मोठा अधिकारी होशील, तुला होता येतं ते, आणि तसं असेल तर ही ॲडमिशन द्या. आणि त्या गोडबोलेने ती ॲडमिशन दिली. गोडबोले तिथं बसले नसते, मी गेलो तेव्हा आतमध्ये. असंच मोठं ऑफिस होतं त्यांचं ते. आणि मग मी मात्र प्री डिग्री सायन्सला गेलो आणि परत मी इंजिनिअरिंग कॉलेजला, पुणा इंजिनिअरिंग कॉलेजला आलो. इथं पुणा इंजिनिअरिंग कॉलेज तेव्हा महाराष्ट्रामध्ये फक्त 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस होती. आणि इथं येणं झालं ते पुन्हा प्री डिग्री झालो, सर्व झालो. आणि फायनली पुणा इंजिनिअरिंग कॉलेज, ज्याला एम विश्वेश्वरय्या प्राचार्य होते, एम विश्वेश्वरय्या, आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण पुढे इंजिनियर होण्याचा योग आला. MIT निघाली, MITची 5 विद्यापीठं निघाली. हा सर्व प्रवास पुढचा ठरलेला आहे. सर पण तुम्ही पण COEP पुढे ला शिकवायला तिथे असताना 14 एप्रिल 81ला मी थोडासा सामाजिक डोक्यात विचार असायचे काही. आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, किती कारखाने आहेत, त्याचा मी 14 एप्रिल 81ला 14 एप्रिल 81ला मी पहिलं आर्टिकल लिहिलं. गणेशराव नावाचे माझे प्राचार्य होते, त्यांच्याशी चर्चा करून मी आर्टिकल लिहिलं. माझी अमरावतीला बदली झाली होती आणि मग त्याच्यात आर्टिकल लिहिलं. आणि महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 इंजिनिअरिंग कॉलेजेस हवीत, अशा प्रकारची बातमी पेपरमध्ये आली. आणि ते पेपर बघण्यासारखं आहे, तर सांगण्यासारखं आहे. तर ती जी बातमी आहे ती महाराष्ट्रात क्रांतीचा दिवस ठरला. अच्छा. महाराष्ट्रामध्ये फक्त 4 कॉलेजेस होती. आणि ती जी लेटर लिहिलं गेलं, तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्वजण मिळून आम्ही प्राचार्य एकत्र बसून, प्राध्यापक सगळे बसून त्याचं वाचन केलं गेलं. आणि कमल किशोर कदम नावाचे एक नेते आहेत, ते स्वतः फार मोठे अभ्यासक आहेत, आणि विठ्ठलराव जाधव, तर त्यांच्या माध्यमातून पहिला निर्णय घेतला गेला वसंतदादा पाटलांच्या माध्यमातून. आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. वसंतदादा पाटलांच्याबद्दल बाकी बोलत नाही, पण दिल्लीमध्ये जाण्याचा योग आला, त्यांची भेट झाली. आणि 4थी नापास, 3री पास फक्त, अशा वसंतदादा पाटलांनी निर्णय घेतले. आणि ते निर्णय घेऊन त्याच्यानंतर ह्या प्रवास सुरू झाला प्रायव्हेट कॉलेजेसचा. आणि त्याचं हे आजचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप साकार व्हायला खरे वसंतदादा पाटील हे कारणीभूत आहेत. ज्या व्यक्तीचं शिक्षण नाही आणि पुढे आळंदी देहू परिसर विकास समिती स्थापन करणं, ते कारण आमचे आका. त्या आळंदीला जायच्या आणि आळंदीला गेल्यावर त्या नदीच्या कडेला तुम्हाला जे दाखवलं आता, तिथं त्या घाटावर त्या नदीच्या कडेला बसून त्या इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला मिळायची नाही, घाण असायचं ते पाणी. तर आमच्या जे भगिनी होत्या, तर त्यांनी काय झालं की मार्च महिना होता, मी BE झालो होतो, आणि तिथं त्यांनी ते प्रत्यक्ष जेव्हा आळंदीच्या दर्शनाला जायचं आहे माऊलीच्या, तर त्या आल्या, तर तेव्हा मार्च महिन्यामध्ये खूप घाण होती पाण्यात, आळ्या किडे असे. तर तेच पाणी त्याने हातपाय धुतले आणि ते प्यायला घेतलं. आणि ते प्यायला घेतल्यानंतर मी ते हातातलं पाणी झटकून टाकलं. तर मला अक्कांना मी म्हटलं की अक्काबाई, फार घाण पाणी आहे, त्यात आळ्या किडे आहेत, तुला घाण आहे रे, हे आम्हाला तीर्थ आहे. तुझ्या मनात जरी हा विचार आला. आणि त्याच्यानंतर आम्ही आळंदीला गेलो. मग आळंदी देहू परिसरची स्थापना झाली. मोठा इतिहास आहे तो लांबलचक. आणि तेव्हापासून आळंदी देहूचं काम, विश्वशांती तीर्थाचं काम, ज्या आळंदीच्या इथं एवढे 30 कोटीचे घाट बांधले गेले. MIT निघाली आणि MIT निघाल्यावर MITच्या बाबतीमध्ये असं बोलणं झालं
की आळंदीच्या त्या तीरावर मला आठवण झाली राजीव गांधींची. राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी 300 कोटीची योजना जाहीर केली. गंगा सुधारणेचा प्रकल्प जाहीर केला राजीव गांधींनी. आणि ते निमित्त झालं काशी बनारस आणि तिथलं करायचं. आणि त्याच्यावरून ही उभारणी झाली. आणि आळंदीला साधारणपणे 30 ते 40 कोटी रुपयाचा तो घाट आणि विश्वरूप दर्शन मंच उभा राहिला. असे अनेक प्रवाह आहेत बरं का. आता हे कसं, कोण सांगत होतं, कोण संदेश देत होतं, पैसे कुठून येत होते. तर MIT जेव्हा निघाली तर MITमध्ये पहिला रेझोल्युशन केला आहे. अजून आमच्याकडं आहे तो रिझोल्युशन केला पहिला की हे सर्व जे कार्य उभं राहत आहे आळंदी देऊचं सुद्धा, हे सर्व माऊलीची कृपा आहे. आणि आत्ता खरं पाहिलं तर 6 विद्यापीठाचा मी चान्सलर म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण हे काही प्री प्लॅन असत नाही. हा ईश्वरी संकेत आहे. आता ईश्वर आहे का नाही, जगात देव आहे का खरोखर, हा फार लांबलचक विषय करण्याचा आहे. आता सध्या सणपणे संपूर्ण जर संस्थांचा हिशोब पाहिला तर तो हिशोब आपल्या कल्पनेच्या बाहेरचा आहे, माझ्याही स्वतःच्या. आणि मी लहानपणी काहीतरी शिक्षणात काही करेन आणि काही करेन अशा प्रकारची भावना कधी आली नाही. आणि आता जी कार्य घडली की माणा गावला चायना बॉर्डरवर सरस्वती मंदिर उभं राहणं, अमेरिकेमध्ये 24,000 लोकांच्या साक्षीने एखादा वेगळा सन्मान होणं, आणि त्याच्यानंतर सॉल्ट लेक सिटीमध्ये 24,000 लोकांच्या साक्षीने 550 लोकांच्या उपस्थितीमध्ये तिथे सन्मान होणं, अशा अनेक गोष्टी घडत राहिल्या. आणि मला असं वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, ज्याला आम्ही व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन असं म्हणतो, की सध्याच्याला हे जे शिक्षणाची पद्धती आहे जगामध्ये, आता बरं झालं की तुम्ही आता विचारताय प्रश्न. आणि गेल्या आठवड्यातच मला वाटतं की आता ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, रशियाचे अध्यक्ष, आणि या सर्वांनी परवाच्या दिवशीच मला वाटतं की गाझा बॉर्डरचा विषय, हे बाकीचा जगातला जो कॅवॉस, कन्फ्युजन, ब्लडसेड, मॅसॅकर, टेररिझम अँड हॉरिफाईंग व्हायलन्स, जग कुठं उभं आहे आपलं, तर याच्यामध्ये विश्व शांती हा विषय त्याच्यामध्ये मुख्य येतो. आणि विश्व शांतीचा विषय जेव्हा बोलतो आपण, तेव्हा मानव कल्याण आणि विश्वशांती हे 2 शब्द आहेत. आता हे उच्चारण करण्याचा अधिकार फक्त संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन असा तो प्रवास आहे. जेव्हा 30 वर्षापूर्वी हे पहिलं उच्चारण केलं गेलं की जगामध्ये एज्युकेशन सिस्टीम आहे, पण मग दोष कुठं आहे, तर त्याचं चिंतन खूप सुंदर मांडलं गेलं. आता हा जो डोम आहे समोर दिसतोय, तर त्या डोमच्या याचं डिझाईन कसं काय सुचलं, कसं आलं, अशा अनेक गोष्टी चर्चा करण्यासारख्या आहेत. परंतु सर्व वास्तूमधून, प्रत्येक इथल्या सर्व विद्यापीठाच्यामधून विश्वशांती हे त्याचं ध्येय आहे डेली. आणि नकळत मग त्याला समर्पक असं बाकीच्या गोष्टी जुळून येणं, तुमची आज भेट होणं, पुन्हा या MITचे विद्यार्थी तुम्ही, पण इथं जे मंडळी आहेत बाकीची, ते सर्वांचं एकत्र भेटणंसुद्धा हा नियतीचा संकेत आहे असं माझं मत आहे. आता मी स्वतः एक इंजिनियर असून, एक वारकरी संप्रदायाचा थोडा जाणकार असून, त्याच्यातून हे सुचत राहतं. हे कसं सुचतं, पहाटे 5-5:30ला दृष्टांत होतो याचा.
आता कदाचित कुणी विश्वास ठेवणारच नाही, परंतु प्रत्यक्षात उभारल्यानंतर मग पटतं की हे असं कसं काय स्वप्नात आलं. आता डिझाईन जे आहे, मी आर्किटेक्ट नाही, मी काही डिझायनर नाही. मग मला जर मी आर्किटेक्ट नसेल, डिझायनर नसेल, फिलॉसॉफर नसेल, पण ही माणसं नेमकी अशी भेटायला येतात. तुमच्यासारखा एखादा जुना मित्र येतो आणि त्याच्यातून आपण शिकत राहतो. पण पहाटे 5-5:30ला बरोबर अशा प्रकारचं चिंतन डोक्यात प्रकाश पडतो. पहाटे 5ला. आता पहाटे 5ला का 5:30ला का अजून काही, परंतु हे अनुभूतीचे विषय आहेत. पुन्हा पुन्हा सांगायचं म्हटलं तर सगळ्या संस्थांच्या जर बेरीज पाहिली, आता चायना बॉर्डरला जाऊन माना गावामध्ये तिथंच सरस्वती मंदिर बांधलं जावं, बद्रीनाथच्या शेजारी जाऊन ते बद्रीनाथचं मंदिर बांधले जावं, तिथं हे सर्व पांडवांचे जे 5 पुतळे आहेत ते तिथं उभे राहावेत. काही कारण नाही ना, आपला काय धंदा आहे का तो. पण हे उभं राहिलं अमेरिकेतून येऊन, की आपला विश्वनाथ कराड एक शिक्षक, एक इंजिनियर समजा, पण एक दृष्टी प्राप्त झालेली असते आणि त्या दृष्टीतून हे निर्माण होतं. हे इतकं सोपं नाही. तर मला असं वाटतं की खूप गोष्टी घडल्या, पण नियतीने काही दिशा दाखवायचं ठरवून हे जे काही कार्य आहे ते उभं राहिलं असं मला वाटतं. की मोना, आता तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील की हे खरंच खरं आहे का, खरोखरच असं होऊ शकतं का. जिथे मला लहानपणी ज्या रामेश्वरमध्ये, तिथं आता मानवता तीर्थाची उभारणी चालू आहे रामेश्वरमध्ये. आणि ते मानवता तीर्थ म्हणजे तो एक जगातला चमत्कार आहे. विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान 3 शब्द आहेत. हे शब्द वापरण्याचा खरोखर आपल्याला अधिकार कधी प्राप्त होतो. किंबहुना याच्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस सहज कोणी विचारेल की एवढं मोठं सर्व काम तुमचं झालं जगभर, मग तुम्हाला अजून पद्मश्री किंवा पद्मभूषण किंवा असं काही मिळालं का. आता हे त्याचे मोजमाप आहे का नाही मला माहिती नाही, परंतु एक नक्की आहे की त्यांनी हे मोजता येणार नाही. सर, एक तुम्ही आत्ता जे म्हणालात की या गोष्टींचं मोजमाप नाही होऊ शकत, हा आत्मिक समाधानाचा विषय आहे. हे सगळं जरी असलं तरी आज परदेशामध्ये इतका सन्मानित झालेली व्यक्ती, इतक्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित झालेली व्यक्ती, 24,000 बुद्धिमान लोकांच्या समोर त्यांच्या साक्षीनं सन्मानित झालेली व्यक्ती, ही तशी थोडी दुर्लक्षित राहिली असं वाटायला लागतं. मग की पद्म पुरस्कार हा काही मापदंड नाही आहे, पण आपल्या लोकांनी आपल्या लोकांचा सन्मान केला तर त्याचा एक आनंद वेगळा असतो. तसं होऊन सुद्धा आज आमच्या कराड सरांना कुठलेही पद्म पुरस्कार नाही याची खंत वाटते. तुम्हाला ती वाटत नसेल, तुम्ही त्याच्या पलीकडे आहात, पण एक तुमच्यावर प्रेम करणारा आणि संस्थेवर प्रेम करणारा एक माजी विद्यार्थी म्हणून मला नक्की वाटतं की या पुरस्कारांपासून वंचित ठेवण्याचं मला काहीच कारण नाही कळत आहे. पण आता तुम्ही जसं म्हणालात सर की वसंतदादांच्या काळात ह्या सगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सना, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सना मुभा दिली गेली, त्यावेळेला संस्था काढल्या गेल्या. पण आता इतक्या वर्षापासून आजपर्यंत मला माझ्या MITचं वेगळेपण दिसतं ते आत्ता या फ्रेममध्ये असलेल्या ह्या 2 फोटोंमुळे. तर हा अध्यात्म हा पाया ठेवून आपली संस्था पुढे जावी किंवा भक्तिप्रेरितच संस्था पुढे न्यावी, याच्यात तुम्हाला असं नाही वाटलं का की अरे आपण अभियांत्रीसारखं कॉलेज काढतोय, इंजिनिअरिंग कॉलेज काढतोय आणि हे कसं काय, मग हे त्या दृष्टीने लोक कसे रिसीव्ह करतील.
पण आपल्याच परिसरात देवाच्या कृपेने, या माऊली आणि जगद्गुरूंच्या कृपेने हे करताना तुमच्या डोक्यात काय विचार होते? काही धोका वाटला काही, की आपण मला आनंद आणि समाधान याचं आहे की तुम्ही आमच्या मनामध्ये जी काही भावना आहे, मी 9 वर्षाच्या वयामध्ये गावाच्या बाहेर पडलो. रामेश्वरची शाळा 4थीला संपली आणि तिथून माढ्याला मी जे म्हटलं मगाशी, तर मी तिथून शाळेला बाहेर पडलो. 120 किलोमीटरवर शाळा होती. पण तो वेगळा विषय, तो कसा गेलो कसा आहे. प्रश्न एवढाच आहे की जेव्हा बाहेर पडलो तर सोनोळा नावाची नदी आहे छोटीशी, जिथं आता मानवता तीर्थ उभं राहत आहे. चालू आहे आता काम, 1 महिना 2 महिन्यात संपेल. त्याचं नाव आहे मानवता तीर्थ. तर तिथं एक वडाचा मोठा वृक्ष, एक फांदी त्याची 100 फूट अशी लांब आणि पॅरलल टू द ग्राउंड असा सहसा वृक्ष. याच्याहून वडाचे वृक्ष पाहिले जगात, कलकत्त्याला फार मोठा वडाचा वृक्ष आहे. परंतु अशा प्रकारचा वडाचा आणि पिंपळाचा वृक्ष, पिंपळ म्हणजे अश्वत्थ, असा मिळत नाही. तर तिथून मी बाहेर पडताना तिथं गोपाळबुवा महाराजांचं एक मंदिर आहे. छोटंसं मंदिर म्हणजे अगदी लहानशी पिंड आहे. मोठे संत होऊन गेले गोपाळबुवा महाराज. तर तिथून जाताना मी जेव्हा नमस्कार करत असे तर मी 2 प्रार्थना करत असे की मला सद्बुद्धी दे आणि दुसऱ्याबद्दल वाईट विचार येऊ देऊ नको. 2 शब्द होते, सद्बुद्धी दे आणि मला दुसऱ्याबद्दल वाईट बुद्धी येऊ नको आणि माझा पहिला नंबर येऊ दे. मी तुला नारळ फोडीन असं. आता ह्याच्या पाठीमागची फिलॉसॉफी, चिंतन तुम्ही समजू शकता. पण त्याच ठिकाणी आता मानवता भवन उभं राहिले. त्याच ठिकाणी वा वा, जिथं मी लहानपणी प्रार्थना केली, प्रार्थना करत होतो आणि त्याच्यावर आधारित अजूनही ती प्रार्थना तीच करतो मी की मला सद्बुद्धी दे आणि दुसऱ्याबद्दल वाईट विचार येऊ देऊ नको, निगेटिव्ह विचार येऊ देऊ नको. पण आता म्हणतो जगात शांतता नांदावी, विश्व शांती नांदावी, हीच प्रार्थना, दुसरी प्रार्थनाच नाही. सुरुवात जी झाली, सद्बुद्धी दे, दुसऱ्याबद्दल वाईट वासना किंवा वाईट विचार येऊ देऊ नको आणि मला पहिला नंबर येऊ दे म्हणण्याची ऐवजी आता विश्व शांती मिळू दे जगाला. मला आनंद आहे असा की काल परवा 2-4 दिवसापासून की अमेरिकेचे ट्रम्प असतील, रशियाचे असतील, ते गाझाच्या बॉर्डरमधलं असेल, इस्लामचं असेल, पाकिस्तान भारत असेल, कोणी असतील, तर यांना काय कारण आहे मला माहीत नाही, पण सद्बुद्धी झाली असं मला वाटलं आणि जगाला एका वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होईल. आता याच्यामध्ये आपल्या भारत देशाचा, भारतीय संस्कृतीचा रोल काय आहे, तर तुम्ही मला प्रश्न विचारणं, एखाद्या आपल्या राजकारणाबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही. परंतु दुर्दैवाने म्हणा, सुदैवाने म्हणा, की भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वतः, की यांनी ही वास्तू अजून पाहिलेली नाही. आता हे का पाहिली नाही, काय त्यांना, कारण का त्यांची वास्तू आहे, माझी नाही आहे, हे समाजाचं आहे ना. हे काय विश्वनाथ कराडांच्या मालकीचं थोडंच आहे. किंवा चायना बॉर्डरच्या ठिकाणी जेव्हा ते 5 पांडवांच्या मूर्ती ज्या बसल्या गेल्या, स्वर्गारोहण मार्ग म्हणतात त्याला, स्वर्गारोहण मार्ग, आणि जिथं सरस्वती मंदिर उभं राहिलं, जगातलं पहिलं. सुदैवाने माझ्या आईचं नाव सरस्वती, पण लहानपणीच गेल्या त्या. पण ते अजूनपर्यंत मोदी साहेबांनी पाहिलं नाही असं मी ऐकतो. आणि हा डोम जो जगातला सर्वात मोठा आणि सुंदर आहे, आणि तो एवढा देखणार, तो माझा नाहीच आहे ना मुळामध्ये तो हा समाजाचा, भारत देशाचा वैभव आहे.
आणि भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं खरं स्वरूप जगासमोर मांडायचं असेल तर दिस इज द मॉन्युमेंटल क्रिएशन. त्याला मॉन्युमेंटल क्रिएशन असं म्हणतात की ते हे स्वरूप आहे. पण असं का व्हावं? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एवढे मोठे द्रष्टे, त्यांची बाकीची कल्पना, एवढं धाडस, एवढी वर्ष त्यांचं हे चाललेलं आहे, पण नाही योग आला. त्याच्याबद्दल खंत करण्याची काही गरज नाही. जेव्हा त्यांना या बाबतीत सरळ म्हणायचं म्हणलं तर त्यांना सद्बुद्धी झाली आणि आशीर्वाद दिला, तर हे जगाच्या समोर त्यांचं भारताचं मॉडेल आहे. बरोबर. हे माझं नाही आहे मुळामध्ये. पहिलं हे भारत देशाचं एक सुंदर स्वरूप पाहिल्याशिवाय करणार नाही. आतमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ ते उभे आहेत. संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे घुमट आहे हा कुठल्याही मालकीचा वाटतच नाही ना. हा ईश्वर निर्मित कार्य आहे. ते इथं मालकीचा हक्काचा येत नाही विषय. पण मला वाटतं की या संदेशातून, ज्याला अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हटलं आहे, तर तो संदेश याच, त्याचं नावच संत ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट आहे. नाव काय त्याचं? संत ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट. तो त्याचा येणार आहे आणि फार मोठा लांबलचक संदेश आहे. आणि नक्कीच जेवढे नेते कोणी असतील ते जरूर बघतील, पाहतील, त्यांना सद्बुद्धी होईल. या बाबतीमध्ये सुद्धा काही गैरसमज असतील तर ते बाजूला जातील. आणि मला आनंद असा वाटतो की हे इट्स अ क्रिएशन, की ज्याला भारतीय, पुन्हा तेच शब्द वापरतो मी, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान याचं एक अत्यंत सुंदर असं एक मॉन्युमेंटल क्रिएशन जे उभं राहिलं, ज्याच्यामध्ये यावं, बघावं, पाहावं, समजून घ्यावं, अंडरस्टँड इट, द एसेन्स अँड फिलॉसॉफी बिहाइंड, अँड देन कन्वे द मेसेज. आणि ती गोष्ट होणार आहे. याला काही वेळ लागेल समजा काही बाबतीमध्ये. सर, मागच्या वेळेला जेव्हा मी आलो होतो हो, तुमच्याशी बोलायला, त्यावेळेला एक ग्रुप आला होता, इंजिनिअरिंग कॉलेजचा एक ग्रुप आला होता आणि त्यांना तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या. तेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये एक केबिन, तुमचं एक खरं केबिन नाही म्हणता येणार, हे आलय आहे देवाचं. तर त्यावेळेला जेव्हा ते आले तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला जय हरी विठ्ठल असं म्हणलं. तर हे आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या संबोधनाने सुरुवात ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. आणि आत्ताचा काळ इतका झपाट्यानं सगळा वेगळ्या दिशेने आणि काय पतनाच्या दिशेने जातो आहे असं दिसतं. किंबहुना आत्ताची पिढी थोडीशी, आपल्याला असं वाटतं ना की त्याला दिशेची खूप गरज आहे. मग अशा वेळेला आपली संस्था इतकं मोठं कार्य करते आहे, याचं मला अत्यंत अभिमान आहे एक माजी विद्यार्थी म्हणून, की माऊली आणि जगद्गुरू आणि स्वामीजींच्या विचारांवर आपण इतका मोठा प्रवास आपण करतोय. आणि बरं का की तुम्ही हे जे आता चाललं आहे बोलणं तुमचं, तर मला नकळत जगद्गुरू तुकाराम महाराजांची आठवण होते तुमच्या बोलण्यात. त्यांनी असं खूप सुंदर आहे, म्हणजे जगद्गुरू हा शब्द फक्त संत तुकाराम महाराज, त्यांनी जे म्हटलं आहे की पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी, असा त्याचा संदेश आहे. पंढरपूरचा पांडुरंगाचं वर्णन करताना सत्य ज्ञानानंते गगनाचे प्रावरण, तो हारे श्रीहरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया, अशा प्रकारचं वेगळं चिंतन आहे. या आपल्या संत महात्म्यांच्या मुखातून बाहेर पडलेले विचार हे वैष्णव सिद्धांत आहे, ते बरोबर आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सायंटिफिक सिद्धांत सांगतात. संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन असा तो प्रवास आहे. मी काय म्हणालो, फिलॉसॉफर सेंट ज्ञानेश्वरा टू आईन्स्टाईन. आता आईन्स्टाईनचा सिद्धांत कसा आहे की E = mc².
आणि याच्या ठिकाणी जो सिद्धांत आहे बाकीचा तो म्हणजे संपूर्ण शक्ती E=mc² सारखा इक्वेशन आणि ज्ञानेश्वरांनी बोललेला सिद्धांत हा त्याचं सत्य स्वरूप आहे. आणि म्हणून हे जे काही आता सरस्वतीचं मंदिर उभं राहिलं तर त्याच्या पाठीमागे हे सिद्धांत आहेत. आणि याची प्रचिती म्हणजे संत ज्ञानेश्वरांची आळंदी आहे. आळंदी जगाच्या नकाशावर हा तो विषय आहे. आता गंमत अशी की आळंदी जगाच्या नकाशावर याचं सिद्धांत मी तुम्हाला म्हटलं तसं की आता त्याला 30 वर्ष झाली असतील. डॉक्टर फैलाशे नावाचे रोमचे एक सायंटिस्ट आले होते. तर त्यांना घेऊन मी आळंदीला गेलो होतो. इथं बालगंधर्वमध्ये मोठं संमेलन होतं एक. तर त्यांना घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी ती प्रचिती झाली. आणि त्यांनी मला मी जेव्हा आळंदीला गेलो तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की प्रोफेसर कराड, मी हे पाहतोय सर्व वारकरी तुमचे, पण यांच्या पायात चप्पल नाही, यांच्या अंगावर कपडे चांगले नाहीत, पण चेहऱ्यावर मात्र हास्य आहे, हे कसं काय? तर मी म्हटलं दॅट इज ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं रहस्य तिथं आहे. मग आम्ही खाली उतरून त्या घाटावरून खाली गेलो तर तेव्हा ती झाडं होती सर्व ओढाची, संपूर्ण गटार गंगा वाहत होती ती. तर ते पाहिल्यावर मी त्यातलं एक ते झाडं तोडायची होती घाट बांधायला. तर ते झाडं तोडण्याकरता म्हणून काही माणसं लावली होती. तर फैलाशे हा रोमन मनुष्य, जागतिक बँकेचा सल्लागार. तर त्यांनी मला विचारलं की प्रोफेसर वाय आर यू कटिंग दिस ट्री? तर मी म्हटलं वा इथं घाट बांधायचा वगैरे. म्हणजे हू हॅज गिव्हन यू द राईट? तुम्हाला अधिकार कोणी दिला आहे हे तोडायचा? आणि मग त्याने मला सांगितलं डोंट कट, तुमच्या लाईफ टाईममध्ये पुन्हा हे झाड तोडता येणार नाही तुला इतकं. आणि हे तोडण्याची तुम्हाला ती कुवत आणि तुम्हाला ती ताकद परमेश्वराने दिलेली नाही. डोंट डू दिस, डू सम अल्टरनेटिव्ह थिंग असं सांगितलं. याची मला वृक्षवल्ली सोयरे आम्हा सोयरी वनचरी त्याची आठवण झाली. तर हे वैज्ञानिक सिद्धांत आहेत बरं का. आणि मोठे अनुभव संपूर्ण जे आहेत ते त्याच्याशी निगडीत आहेत. याच्यात नॉन सायंटिफिक असा विषयच येत नाही. इथं जे तुम्ही पाहताय सर्व चिन्ह हे कशाचं प्रेझेंटेशन आहे? समोर विठ्ठलाचं चित्र समोरचं जे आहे. तर जेव्हा मी असं म्हणालो तुम्हाला की पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी, हे वैज्ञानिक सिद्धांत आहेत. हे काय मी इंजिनियर झालो म्हणजे हे वेगळं होत नाही. तर मला असं वाटतं बरं का याचा अतिशय वैज्ञानिक बेस आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये जे काही चिंतन झालं, वेद उपनिषदांच्यामध्ये जे चिंतन झालं, पण त्याचा काही चुकीचे संदर्भ घेऊन आपण पुढे जात राहिलो. आणि आता ज्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन मी म्हणतो या संस्थेमध्ये, की आपण याचा खऱ्या अर्थाने जो अर्थ आहे ईश्वरी, कारण का आता इथं जर परदेशातले लोक आले समजा, हे काय ऑफिस आहे काय? ही बसण्याची जागा आहे. आपल्याला समाधान मिळतं त्या ठिकाणी बसण्याची ही जागा आहे. आणि आळंदी हे जगातलं केंद्र. म्हणजे मी जेव्हा 1987 साली 1987 MIT 1983ला झाली. तेव्हा 1987मध्ये जेव्हा हे सुरू झालं काम, तर त्या युनेस्कोनी मला ते युनेस्को चेअर बहाल केली त्यावेळेला. तर आळंदीमधलं संपूर्ण स्वरूप जे आहे तर आळंदी जगाच्या नकाशावर अशा प्रकारचं चिंतन आहे. म्हणजे ज्याला तुम्ही काही प्रश्न विचारले, कोण आले का गेले का वगैरे, गंमत अशी आहे की आता तुमची माझी आज भेट काही ठरलेली नव्हती. समजा कोणीतरी बोलला, संजय बोलला आणि तुमचं संजयचं येणं झालं, तर माझं म्हणणं की हे ईश्वरी संकेत आहेत, नियतीचे संकेत आहेत. नाही तर काही कारण नाही ना. ही जागा जिथं बसलो आहे आपण, ही 16 एकर जमीन तुम्हाला जर म्हटलं की गैसास फॅमिलीनी
एक रुपया अजून घेतलेला नाही. विश्वास ठेवाल का तुम्ही? कॅन एनीबडी बिलीव्ह? माझा काही संबंध नाही, जात नाही, पात नाही, गोत नाही, काही संबंध नाही. पण ही संपूर्ण जे दिसते MITचं सुंदर स्वरूप, हे संपूर्णपणे एक रुपयासुद्धा कधी घेतला नाही. एकदा 4 लाख रुपये त्यांना मेडिकलला ॲडमिशनला पाहिजे होती, ते दिले तर ते 2 वर्षांनी परत आणून दिले. बापरे. ह्याला काय म्हणावं आता? काही कारण नाही ना. ईश्वरी कार्य. आता पुढचे आमचे मंगेश असेल, राहुल असेल, बाकीचे सर्व पुढची पिढी जी करते, ते तळेगावचं असंच. राज कपूरचं, मी आता राज कपूरनी जर ती जागा दिली नसती, राजबाग. राजबाग, तर हे झालं नसतं ना. काही कारण काय? ती कशी मिळाली सर आपल्याला जागा? कशी मिळाली? मी तुम्हाला सांगितलं की मी स्वतः कधी सिनेमाचं जाण्याचं झालं नाही, परंतु राज कपूरचा त्यांचा एक मामा होता आणि एक ग्रस्त होते, त्यांची आमची कुठेतरी भेट झाली. आणि ती भेट झाल्यावर अर्थात राज कपूरची जमीन, ते खूप मोठे लोक, आता नावं घेत नाही मी, मोठी पुण्यातली, त्यांना ती द्यायची होती. मी जपानला चाललो होतो काही निमित्ताने, एका परिषद होतं, तर जाताना चेंबूरच्या तिथं ते राज कपूर स्टुडिओ दिसला, RK स्टुडिओ. आणि मग तिथं रणधीर कपूर, राज कपूर तर नव्हते, ऋषी कपूर आणि तो राजू. तर रात्री मला 11ला फ्लाईट होती, तर मी तिथं जाताना इथं असलेले एक हाडके नावाचे ग्रस्त आहेत, तर त्यांनी मला खरं म्हणजे तिथं घेऊन गेले. ते ही जमीन विकायला निघाली आहे. म्हणलं अरे आपल्याकडे पैसे आहेत का एवढे मोठे? नाही, मला यातं सर, खरं त्यांचं म्हणणं आहे असं असं आहे. त्यांनी लिहून ठेवलं होतं. आता हा नियतीचा विषय बोलतो मी पुन्हा. त्यांनी असं एक पत्र लिहून ठेवलं मरणाच्या आधी, विल लिहिलं आहे. आणि त्या विलमध्ये असं लिहिलं आहे त्यांनी, आणि राज कपूरने स्वतः जे लिहिलं त्याच्यामध्ये ते सगळ्यांच्या सह्या आहेत पुन्हा खाली, बरं का, सगळ्या घरच्यांच्या सह्या आहेत, की ही जमीन बिल्डर किंवा हॉटेलवाला किंवा कोणी याच्याकरता दिली जाऊ नये, पण एज्युकेशन आणि एज्युकेशनवाला जर कोणी असेल तर त्याला द्यावी. बापरे, असं विलमध्ये लिहिलं आहे? तर असेल सो मी दाखवतो तुम्हाला. बापरे. ते लिहून ठेवलं आहे. आणि ही जमीन पुण्यातले जे मोठे लोक आहेत, मी नावं घेत नाही कोणाची, पण खूप मोठी माणसं पुण्यातल्या शहरातली, अगदी आमचे पतंगराव आता नाही आहे समजा, पतंगराव कदम असतील, साहेब असतील, शरदराव, अशा अनेक लोकांच्या करता ती देण्याची ठरलेली होती. आणि ते सर्व जाऊन मी तिथं गेलो तर रणधीर कपूर समोर बसलेले होते, मी समोर बसलो, बाकीचे बाहेर बसले सर्व. रणधीर कपूरच्या समोर मी बसलो आहे, ऋषी कपूर बाजूला असा आहे चेंबूरच्या स्टुडिओमध्ये. आणि मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. तर मी तेव्हा माझ्याकडे काही पैसे नव्हते फारसे, तर मी त्यांना सहज म्हटलं की बाबा कपूर साहब, हम कोई व्यापारी नहीं, धंधे वाले नहीं, हम तो एक गरीब एजुकेशनल इंस्टीट्यूशन है, तो ज़रा कीमत बोलते वक्त ज़रा आहिस्ता बोलो, कुछ बोलो. तर त्यांनी ड्रॉवरमधून चेक काढला, तो चेक काढला आणि तो माझ्या हातात दिला. त्या चेकवर पूर्णपणे ब्लँक चेक आहे आणि वर क्रॉस केला आहे, अकाउंट पेई आहे. आणि त्याने सांगितलं कि ये पार्टी है मेरे सामने जो बोलती है आपको जो रकम लिखनी है इसकी लिखो, पैसा दिया. बापरे. हां, 100 कोटी 50 कोटी जेवढे पैसे पाहिजे तेवढे लिही, आम्ही चेक दिला. लेकिन हम कपूर घराने की औलाद है, मेरे पिता ने लिखा है कि ये ज़मीन देनी हो तो सिर्फ एज्युकेशन इसके लिए देना है. आणि अवघ्या 6 कोटीमध्ये, फक्त 6 फक्त कोटी. 6 कोटीमध्ये
किती जागा आहे सर ती? 125 एकर आहे. आणि ते जर झालं नसतं तर हे झालं नसतं. हम्म. हे होणार नाही तर एकच झालं असतं. राजकपूरची राजबाग नसती, तिथं मंदिर झालं आहे, तिथं बाकीचं झालं आहे, तिथं युनिव्हर्सिटी झाली, बाकीचं नेव्ही कॉलेज झालं, एवढं अवाढव्य कल्पनेच्या बाहेर. आणि हे डोम एका मार्च महिन्यामध्ये मला सहज आठवण झाली आणि डोळ्यासमोर दिसायला लागतं मला असं, म्हणजे उभं राहतं ते. आणि आम्ही 5-6 जणं गेलो तर गहू पेरलेला होता त्या शेतात. तर तिथं जाऊन मार्च महिन्यामध्ये मी फेरी मारायला सुरुवात केली. एक 100 फूट लांबीचा 150 फूट लांबीचा दोर घेतला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, ते अशा भळी पडलेल्या असायच्या रानामध्ये, त्याच्यात ते साप फी असायचे असे बारीक. पण त्याला चक्कर मारत असताना मग पहिलं 90 फुटाने सुरुवात केली मी, की 90 फूट, 110 फूट, 120 फूट, 130 फूट, 140 फूट, 150 आणि 160. विचार नाही केला की हे कसं बांधता येईल, काय होईल. 160 फूट डायमीटर ठरला आणि ते आहे माझ्याकडे पडलेलं. संपूर्णपणे त्याच्यावर असे लाईन मारल्या आणि ते डिझाईन 8 पिलर काढले, 8चे 16 केले, 16चे पुढे वाढवले आणि हे डिझाईन तयार झालं. दॅट द डिझाईन. याला आर्किटेक्ट नाही, याला बिल्डर नाही, याला प्लॅनर नाही, याला कुठल्याही प्रकारचा मोठा बिल्डर तर नाहीच नाही. तेच डिझाईन आहे. याला डिझायनर नाही. आता डिझायनर तो सांगायचा की असं कर तसं कर. आणि भिसे नावाचा माझा एक विद्यार्थी आहे, तो त्याच्यानंतर त्याच्याकडे दिलं मी आणि त्याच्यानंतर बारकावे काढून ते केलं. तसं योग असा की त्याच्यासमोरची जी झाडी आहे तर ती झाडं डोम होण्याच्या अगोदर लावलेली आहेत आणि नंतर डोम झाला आहे. ओ. तेव्हा मला असं वाटतं की हा माऊलीचा प्रसाद आहे हा, आणि तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत काही हा संदेश जावा, असा नियतीचा खेळ असावा. तर अजून डोक्यात काय? त्या ह्या सगळ्या स्पिरिच्युअल बेस्ड तुमच्या विचारांना तुम्ही मुळामध्ये तुमचं तुम्ही बसला माझ्यासमोर आता. द बॉडी, द ब्रेन, द स्पिरिट अँड द माइंड असं मेकॅनिझम आहे ते. हो. Any living being, smallest of the smallest of the small living being in this entire universe, संपूर्ण विश्वामध्ये जो लिव्हिंग सेल आहे लास्ट, तर तो लास्ट सेल हा बॉडी, ब्रेन, आत्मा आहे. तो आत्मा कुठे तो कळत नाही. तेव्हा आत्मा आणि मन चंचल आहे, लक्षात ठेवायचं. आत्मा स्थिर आहे, अविनाशी आहे, तो जळत नाही, पेटत नाही. आणि हे स्वरूप कळणं म्हणजे हे आत्मज्ञानाचं स्वरूप आहे. ते असा एक वेगळा विचार त्याच्यामध्ये, तो त्याचं प्रतीक हे आहे. सर, आता हे सगळं तुमच्या पिढीपर्यंत काही अंशी आत्ताच्या आमच्या पिढीपर्यंत होतं, पण ही नवीन येणारी जी जनरेशन आहे, नवीन येणारी जी आता मुलं शिकायला येतात, ह्या मुलांपर्यंत हे आपलं भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय अध्यात्म किंवा संत परंपरा हे पोचवण्याची माध्यमं वेगवेगळी असायला हवीत. आणि अध्यात्म म्हणलं की जरा थोडं लोकांच्या दृष्टीने अरे बाबा तो अवघड विषय आणि या वयात हे कशाला करतो, असाही एक गैरसमज ऐकायला मिळतो. तर तुमच्या दृष्टीने कराड सरांच्या मते अध्यात्म कशाला म्हणायचं? ज्याला आपण आता आत्मा असं मी म्हटलं तुम्हाला, द स्पिरिट असं म्हटलं मी तुम्हाला, त्याला खरं ईश्वराचं रूप म्हटलं गेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जर आपण आत्मचिंतन केलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा,
अतिशय छोटी ओळ आहे. हां, मला मुद्दा तोच पुढं न्यायचा असं वाटतं, की आत्ताच्या पिढीला तुम्ही कशा पद्धतीने वाटचाल करावी. त्यांनी आता सध्याच्या पारंपरिक प्रगती तुम्ही तुम्ही जे सारखं हे जे विचारताय, समजा पुणे शहर आहे इथं, मी आलो रुई रामेश्वरहून आणि सध्याच्याला बऱ्यापैकी काही लोक येतात भेटायला. काय येतात हो? किंवा कर्णांच्याकडं काहीतरी वेगळी दिशा आहे, काही वेगळा विचार आहे, कार्याचं स्वरूप आहे, कार्याला एक वेगळा बेस आहे. कोणता बेस आहे? अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय, स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी. हे शब्द जगाने कुतूहलाने बघायला लागले. आणि किंबहुना तुम्ही ते फोटो ते पाहिलं असेल, ते सॉल्ट लेकचं, हो, पाहिलं. ते पाहिलं असेल. हे का घडलं सांगा ना मला. त्याच्या पाठीमागं काहीतरी सिद्धांत आहेत जे जगाने मान्य केले आणि ते वैज्ञानिक सिद्धांत आहेत, अध्यात्माचा बेस असलेले सिद्धांत आहेत. म्हणून जग ह्याचं कौतुकाने इथं येऊन बघायला लागलं. ती बिल्डिंग म्हणून बघत नाहीत ते. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही बिल्डिंग म्हणून पाहत नाहीत ते. तिच्या बिल्डिंगच्या पाठीमागचं जे कॉन्सेप्ट आहे, बिल्डिंगच्या पाठीमागचं जे तत्त्व आहे, जे आत्मस्वरूप आहे त्याचं, त्याची अनुभूती घेण्याकरता जगातले लोक येतात. लक्षात ठेवायचं. तेव्हा नवीन पिढीला याचा अर्थ शोधतील नक्की. आता तिथे किती प्रकारचे सर्व जगभरचे लोक येतात. ते काही बिल्डिंगचं सौंदर्य बघण्याकरता येत नाहीत. बिल्डिंगचं सौंदर्य सुदैवाने आहेच, परंतु त्याच्या पाठीमागचं असलेलं जे तत्त्व आहे त्याचा शोध आणि त्याचं जे युनिकनेस आहे, आता ते सुचलं कसं काय कसं ते बोललो आपण. तर मला असं वाटतं की दिस विल कंटिन्यू टू कन्वे दिस मेसेज. आणि भारतीय संस्कृतीचं जे खरं चिंतन आहे ते याच्यामध्ये साठवलेलं आहे. तुम्ही जर आतमध्ये जाऊन आला असला तर मला माहिती नाही, पण ते जरूर पाहायला पाहिजे. आणि हे जे शब्द लिहिलेत प्रत्येक ठिकाणी, दे आर क्वाईट रिव्हिलिंग आहेत ते. मग ते शिकवायची किंवा सांगायची तशी गरज पडत नाही. संजय उपाध्येची गप्पा मारल्या तुम्हाला तर तुम्हाला हे लक्षात येईल की हे एक वेगळं अद्भुत काहीतरी वास्तू आहे, विच रिव्हील्स. हे अशा प्रकारचं काही बांधलं जाईल, राज कपूरचं येईल असं काही झालं होतं का? नाही. पण इट हॅज टेकन, इट हॅज एमर्ज्ड. आणि सर्व गोष्टीच्या पाठीमागे एक प्रकारची अद्भुत अशी शक्ती आहे की जी शक्ती आपल्याला ते काम करायला लावते. आणि त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता असेल, अहंकाराचा वारा न लागो राजसा. हो, एकच वाक्य. की कितीही मोठा मनुष्य असला आणि किती असला तर आमच्या आळंदी देहूच्या ज्ञानोबा तुकोबाच्या शब्दामध्ये किंवा सर्व संत बघा, त्या सर्वांचं म्हणणं आहे की पहिलं तू गर्व करू नको आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा. आणि जर अहंकार झाला तर त्याचा विनाश होतो असं म्हटलेलं आहे. तेव्हा याच्याकडं कोणत्या नजरेने यावं बघावं हा ज्याच्याचा प्रश्न आहे. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो, प्रार्थना करतो मी स्वतः, की आता जगभरचे जे कोणी मोठे नेते असतील त्यांना सद्बुद्धी होणं. हा शब्द मी काही ते आले नाहीत म्हणून नाही वापरत आहे. तो विषय नाही, तो नियतीचा खेळ आहे. हां, पण त्यांनाही या बाबतीमध्ये सद्बुद्धी झाली तर शेवटी मानवतेचं सुंदर असं लक्षण आहे. मानवतेचा एक संदेश, विश्वशांतीचा संदेश ज्याला म्हणतो आपण, तर त्या दिशेने नेणारा हा मार्ग आहे. आणि सुदैवाने आपल्यासारख्याला, आमच्यासारख्या खेड्यातून आलेल्या माणसाला ही दिशा दिसली आणि त्या दिशेने झाल्यामुळं हे सर्व तुमचं आज इथं येणं आहे. तुम्हाला मी नमस्कार करतो या बाबतीमध्ये. नाही हो सर. सर, तुम्ही आता इतकं भलं मोठं काम करून ठेवलेलं आहे MITच्या माध्यमातून.
MIT हे नाव देताना बोस्टन युनिव्हर्सिटी जी आहे, बोस्टनला असलेली MIT, ते प्रेरणा होती का तुम्हाला? काय अजून काही विचार होता? नाही, विचार एवढाच होता की MIT हा जो शब्द आहे, MIT बोस्टन, MIT अमेरिकेतली, तर ते नाव ऐकलेलं होतं. हं. आणि MIT बोस्टन म्हटलं की जगातले नोबेल लॉरेट्स, हो. अशी मोठी माणसं तिथून निर्माण झाली. तर हा विचार मागे होता. पण हे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे शब्द मनामध्ये घेऊन हे नाव लिहिलं गेलं. पण मी असं म्हटलं की एक ना एक दिवस जगभरचे स्कॉलर्स इथं यावेत आणि इथून MIT सारखे विद्यार्थी बाहेर पडावेत, असा विषय होता. आणि तसं घडलं, तसं घडलं. घडतंय. आणि तसं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हा विषय घेऊनही कार्य सुरू झालं. जेव्हा मी कॉलेज सोडलं COEP. 83ला, हं. तर लोक टिंगल करतच असतात. हं. ते मला अनेक जण म्हणाले की हे MIT उभी करणार, शक्य आहे का? हं. हं. अशा टिंगलीचा विषय नेहमीच असतो. अजूनही लोकांना वाटतं की हे असं MIT विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय असं काही जगाच्या समोर मांडलं जाईल, असा कधी विश्वास कोणी ठेवला नाही. किंबहुना असं काही घडेल यांच्या हातून, असाही कधी विश्वास नसतो. पण आपण निस्वार्थ भावनेने, पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निस्वार्थ भावनेने, निगर्वीपणे जर तुम्ही आयुष्यात काम करत राहिला तर काय उभं राहतात त्याचा नमुना आहे. सर, असं बोललं जातं वारंवार, किंबहुना असं एक मत तयार झालेलं आहे लोकांमध्ये की ही जी मोठी मोठी विद्यापीठं आहेत, मोठे मोठे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, आता दोन मतप्रवाह किंवा दोन विचार घेऊन मी विचार करतो की आत्ताच्या काळातली हॉस्पिटल्स आणि आत्ताच्या काळाच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, या दोन्ही ठिकाणी ना भरमसाठ पैसा लागतो. आणि अशी एक टीका केली जाते किंवा सांगितलं जातं हे श्रीमंतांच्या मुलांसाठी ही कॉलेजेस किंवा विद्यापीठं आहेत. तर असं आपल्या MITवर ज्या वेळेला बोललं जात असेल त्यावेळेला तुम्ही ते कसं घेता? कारण का गंमत अशी आहे की MIT जेव्हा स्थापन झाली तर मी पहिला असा होतो की आमचा पूर्ण हिशोब कसा ठेवायचा, आणि त्याच्यामध्ये ज्याला डोनेशन आणि कॅपिटेशन असे शब्द वापरले जायचे. हो. तेव्हा डोनेशन आणि कॅपिटेशन तर नाहीच, पण मी हिशोब मांडले संपूर्णपणे. इंजिनिअरिंग कॉलेज आता BJ मेडिकल कॉलेज आहे. BJ मेडिकल कॉलेजच्या एका मुलाच्या मागे एका वर्षाला 30 ते 35 लाख रुपये खर्च आहे. सरकार करत आहे. किती? 30 ते 35 लाख मिनिमम. आणि आम्ही किती करतो? 10 ते 12 लाख. याचा हिशोब मांडला आणि शरद पवार मुख्यमंत्री होते. शरद पवार आणि हे दिलीप वळसे पाटील असायचे त्यांच्याबरोबर. तर त्यांच्या समोर मी हे जाऊन रास्तपणे मांडलं की बा संस्थेचा खर्च किती आहे आणि किती खर्च येतो आणि किती पैसे देतात तुम्ही. तर हा हिशोब मांडला त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री असताना. या बाबतीमध्ये गैरसमज जास्त आहेत. कॅपिटेशन वेगळं आणि डोनेशन वेगळं. चॅरिटेबल डोनेशन म्हणतो आपण त्याला. चॅरिटेबल डोनेशन हा शब्द वेगळा, आणि कॅपिटेशन म्हणजे ओव्हर अँड अबोव्ह दी नॉर्मल फी. तुम्हाला माझी MIT जेव्हा निघाली शिवाजी मराठामध्ये अवघ्या 7 खोल्या होत्या, आणि त्या 7 खोल्यामध्ये शिवाजी मराठा हायस्कूल जे आहे सदाशिव पेठेतलं, तिथं सुरू झालं हे. पण ते झाल्यानंतर तेव्हाची आमची फी होती 6,000 रुपये आणि 500 रुपये काहीतरी पुढचे, 6,500 रुपये पर वर्षाला फी होती. विश्वास ठेवेल का कोणी? गंमत अशी आहे की लोकांना हे माहिती नसतं आणि त्याची दिशा काय ती माहिती नसते. त्याचे हिशोब मांडले जात नाहीत. आणि डायरेक्टली आता कोणाला विश्वास बसेल का की त्यावेळेला 6,500 रुपये शिवाजी मराठामध्ये फी, आणि त्याच्यावर कॉलेज सुरू होतं. पहिल्या वर्षाचं उत्पन्न मला अजून ध्यानात आहे, 27 लाख रुपये उत्पन्न झालं होतं
त्या शाळेमध्ये शिवाजी मराठामध्ये. आणि 27 लाख रुपये आणि त्यातले 18 लाख रुपये फी झाली होती आणि 6 का 7 लाख रुपये हे कॅपिटेशन वसंतदादा पाटील त्यांनी ठरलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की 10,000 रुपये यांना जादा फी घ्यायची परवानगी द्या वगैरे वगैरे, कारण काय शेतकऱ्याची पोरं शिकली पाहिजे असा विषय होता. मोठा लांबलचक विषय आहे तो. पण हे नॉर्मली माहीत नाही. आता हीच फी आता 2 लाख 3 लाख 5 लाख अशा फीज आहेत आता. तेव्हा याचं संपूर्ण चिंतन होणं गरजेचं असतं की व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन जसं इकडं म्हणतो तसं ही जी फी आहे ही फी शासनाने एकदा ठरल्यानंतर त्याप्रमाणे फी घ्यावी आणि त्याच्यापेक्षा जास्त फी घेऊ नये हा सिद्धांत आहे. हां, म्हणजे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आणि प्राईस बेस्ड एज्युकेशन असं 2 भाग झालेत खरं तर. हा नियम आहे ना. प्राईस बेस्ड एज्युकेशन हे तर त्यातलं फार महत्त्वाचं तत्व आहे की तुमची जी काही खर्च येत असेल त्या खर्चावर आधारित तुमचं शिक्षण असावं, त्यात प्रॉफिटेरिंग नसावं, कमर्शियल हे हेतू नसावा असं म्हटलं डायरेक्टली. आणि त्यानुसार गेलं तर मग भानगड होत नाही. पण तरीसुद्धा एकदा ते कॅपिटेशन अँड डोनेशनचा शब्द जो लागला धब्बा मागे तो पुसला जात नाही. ही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. याची खंत वाटते तुम्हाला की आपण प्रामाणिक असलो, आपण सरळपणे काम करत असलो आणि खरोखरच आपण आपल्याशी स्वतःशी प्रामाणिक असलो, मला जर गर्व झाला नाही तर मग मला काही भीती वाटत नाही, कुठल्याही प्रकारची खंतही वाटत नाही. लोक विश्वासाने जेव्हा एखाद्या ठिकाणी येतात, बसतात, बोलतात आणि अजूनही बा MITचं एक वेगळं स्वरूप आहे, याला कुठेतरी डाग पडू नये, याला काही दबा लागू नये एवढी अपेक्षा असते. आणि त्याची आता स्थिती अशी आहे की या स्थितीला जे पद्धतीने जे काही उभं राहिलं आहे आणि ज्या पद्धतीने आता हे काम काही MITचं काम नाही ते खरं, पण हे जे काही उभं राहिलेलं दिसतं तर हे एक सार्थ अभिमान आहे. हे बऱ्याचशा गोष्टी सर तुम्ही थँकलेस जॉब म्हणूनच केलेल्या आहेत खरं. असं असत नाही. कारण तसं बघा ना, म्हणजे तुम्ही नेपाळचं पण मी जे मगाशी म्हणालो तुम्हाला की नेपाळसारख्या देशामध्ये जाऊन तिथे जाऊन आपण कार्य करणं त्या लोकांना मदत म्हणून, आता त्याच्यातनं नेपाळ गव्हर्नमेंटने तर काही तुम्हाला दिलेलं नाही आहे काही. मग कराड सरांना ते करावंसं वाटतं. हा मानवतावादी दृष्टिकोन, याच्या व्यतिरिक्त काही. आळंदी देऊ परिसर विकास समितीचे घाट बांधणं हो, काय कारण आहे? काहीच कारण नाही खरंच. 30 कोटी रुपये खर्च केलेत आणि जे घाट तोडण्याचं काम आपल्या स्वकीयांनीच केलं आहे हे तुम्हाला माहीत असावं. हो हो. तेव्हा नेपाळचं काम काय आता, किंवा बद्रीनाथच्या तिथं बद्रीनाथच्या इथे त्या सरस्वती मंदिराची उभारणी काय, 5 पांडवांची उभारणी काय, ही अशी आता मानवता तीर्थाची उभारणी काय, आता हे कशा करता का करता तुम्हाला कोणी सांगितलं? तर याचं उत्तर नाही. याचं हे तू कर, हे तुझं काम आहे, दिस इज युअर ड्युटी. हे नेमून दिलेलं काम आहे म्हणून करायचं बस, बाकी आनंद आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो, आपण बोलत होतो. तुम्हाला कधीतरी एकदा तरी वाटलं का हो सर की आपण राजकारणात जावं? नाही, कारण या एज्युकेशन फील्डमधली बरीच मंडळी अशी राजकीय आधार घेऊन काही काही करताना दिसतात. नाही, कराड सरांना राजकारणात यावं असं नाही वाटलं कधीच? विषय असा की आता आळंदी देऊचं काम जेव्हा सुरू केलं, मी घाट बांधायचं सुरू झालं, तर अनेकांना वाटलं की कर्णाला इथून आमदारकीला उभं राहायचं आहे. तिथं पुरकर नावाचे एक ग्रस्त होते, चीफ ऑफिसर, आणि पुरकर नावाचा मनुष्य आहे तो नाही आहे आज विचारा, पण सन्मानपत्र आणि आळंदीच्या कामाबद्दलचा विचार काय असू शकतो, आणि जो मनुष्य मला समक्ष कधी भेटायचा नाही, बोलायचा नाही. आम्ही आळंदी देहूचं जे ते नगरपालिका आहे तिथली, ती नगरपालिका 1869 साली ब्रिटिशांनी बांधलेली आहे, 1869 साली. आणि त्या नगरपालिकेच्या मध्ये नॉर्मल संडास बाथरूम नसायचे. त्याच्यामध्ये आम्ही 9-10 जण तिथं झोपत असू. नाना कुलकर्णी, शंकर बापू आपेगावकर,
आमचे बोधले महाराज अमके तमके सर्व असे. आणि त्या ठिकाणी ते जे उभं राहिलं तर त्यावेळेला ह्या माणसाने सन्मानपत्र यशवंतराव चव्हाण साहेबांना पहिलं पत्र दिलं गेलं, मानपत्र. स्थापना झाली 1869 साली. आळंदीची लोकसंख्या काय असेल तेव्हा, लोकसंख्या काय असेल त्याचं मला माहिती नाही, पण त्याच्यावर लिहिलं आहे त्याने. आणि साधे डब्याचे संडास असायचे, तिथं आम्ही 10-12 जण झोपत असू त्याच्या शेजारी. त्याने जे लिहिलं आहे ते जरूर बघा की हे जे कार्य उभं चाललं आहे किंवा हे कार्याची दिशा जी आहे ती काय आहे याच्याबद्दलचं पत्र आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांना पहिलं आणि हे दुसरं. ही संस्था का उभी राहिली तर अक्काच्यामुळं उभी राहिली, ही ज्ञानेश्वर माऊलींच्यामुळं उभी राहिली. आणि माऊलीच्यामुळं ही उभारल्यामुळं पहिली देणगी 5 लाख रुपये आळंदीकरता खर्च करायचं ठरलं. त्याचं हे फलित आहे. तेव्हा अशा अनेक गोष्टी आता हे वाचल्यावर कळेल तुम्हाला की कसं घडतं कसं, याच्या पाठीमागं कोण होतं. आणि याचं काही माझे नातं नाही, ओळख नाही, फक्त हात दुरून बघायचा काहीतरी माझ्याकडं. तिथं जेव्हा झोपत होतो त्या म्युन्सिपाल्टीच्या टपरीमध्ये, तेव्हा हात दुरून कुठून तरी दिसला की असा जायचा बाजूनी मनुष्य. आणि त्यांनी लिहिल्यानंतर त्याच्या खाली भटकर आणि भारद्यांची सही आहे. आणि नगरपालिकेचे कुराडे पाटील. आणि परस्पर करत होता, मला सांगितलंही नाही. आणि सर्व शेवटी हा कार्यक्रम करून तो सादर केलं. किती वर्ष झाली असतील. म्हणजे अशी सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा. सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा, याचं हे प्रतीक आहे. सर आता इतक्या छान पद्धतीने इतके वर्ष आपण कार्य करतोय, ही लिगसी जी आहे ही लिगसी आता पुढच्या पिढीनी समर्थपणे खांद्यावर घेतलेली आहे. तुम्ही समाधानी आहात का या बाबतीत? म्हणजे मंगेश असतील किंवा राहुल असेल, स्वाती ज्योती असतील, मी एवढ्यासाठी म्हणतो यांची नावं कारण ही सगळी माझ्या वडिलांच्या क्लासेसला कनेक्टेड होती ही सगळी मंडळी, त्यामुळे मी त्यांचं नाव अशा एकेरीने घेतोय. खरं तर संजयजी, मी एवढंच सांगेन की तुम्ही ज्या तळमळीनं, ज्या प्रेमाने, ज्या आदर भावनेने या कार्याचं कौतुक करत आहात आणि तळमळ आहे, संजयाची दृष्टी आहे तुमच्याकडे. फार महत्त्वाचं असतं. जोपर्यंत तुम्हाला देर इज अ पॅशन अँड फायर इन द बेली, तोपर्यंत हे बाहेर येत नाही. हो हो. तेव्हा तुम्ही जे आता म्हणाला की मंगेश, राहुल, किंवा आमचं फार मोठं एकत्र घराणं आहे, आमचं 50-60 लोक आहेत. तर ही सगळी मुलं पुढची आमची सुचित्रा असेल, स्वाती असेल, स्वाती मंगेश असतील, रमेश असेल, असे अनेक जण आमची जी फॅमिली आहे. तर हे सुदैवाने त्यांच्या नशिबाने म्हणा, पण दे आर ऑन द राईट पाथ. अच्छा. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता 5 विद्यापीठाचे कुलगुरू म्हणा, कोण म्हणा, त्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे. 200-250 एकर जमीन आहे. आणि लातूरपासून रामेश्वर 25 किलोमीटरवर हो, जे छोटं गाव आहे तिथं आता मानवता तिथं उभं राहत आहे. म्हणजे ही परंपरा पुढे चालू आहे समर्थपणे. परंपरा समर्थपणे. आता तळेगाव असलं काय, किंवा अजून आळंदी असली काय, किंवा उज्जैन असेल, अशा अनेक ठिकाणचे जे ठिकाणं आहेत. आता त्या उज्जैनच्या पलीकडं कुठलं गाव आहे मला माहीत नाही, पण तिथं 1000 बेडच्या हॉस्पिटलचं कार्य संस्थेकडं सोपवलं गेलं. अच्छा. 1 पैसा न घेता, 1 पैसासुद्धा न घेता तिथल्या गव्हर्नमेंटनी तिथलं 1000 बेडचं रेडीमेड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज चालवण्याकरता बहाल केलं आपल्या MITला. वा, आता हा काय मोठा सन्मान आहे. हो, नाही, मी नियती म्हणतोय की नाही जे म्हणतोय
याची प्रचिती नाही काही. हो. शिलाँगला आहे, सांगायचं शिलाँगला आहे. हम्म, हम्म. आणि आता ह्या पुढच्या वर्षापासून त्याची सुरुवात आहे. वा वा. आणि त्याची किंमत किती काय किती तुम्हाला कळायला तुम्ही तर जाणकार आहात. परंतु मला वाटतं हे एक वेगळं लक्षण आहे की वेगळी त्याची चुणूक आहे खूपच खूपच. की आम्हाला किती गर्व होतो का अभिमान वाटतो माहीत नाही. तर मला असं वाटतं की वी आर ऑन द राईट पाथ. प्रश्नच नाही सर. आणि मी त्याचं कोण सर्टिफिकेट देणार? परमेश्वर आहे, माऊली आणि जगद्गुरूंच्या आशीर्वादामुळेच हे कार्य पुढे खरं तर चाललं आहे. कसं आहे, विजय भटकर सरांची भेट, हो. मशाळकरांची भेट किंवा जे जगभरचे सायंटिस्ट आहेत त्यांची भेट, सॉल्ट लेक सिटीमधलं 15 सालची गोष्ट, तेव्हा तिथं जाऊन सन्मान होणं, 450 गायक, सर्व शिक्षक, हे सर्व प्रकाराने कुठेतरी आपल्याला गर्व होऊ नये आणि अहंभाव होऊ नये एवढाच विषय. अद्भुत आहे. पण हे अद्भुत आहे. मी ती फिल्म पण पाहिली ज्यावेळेला सगळे टीचर्स आणि ते सगळे स्वतःहून त्या गाण्यात सहभागी होत होते, म्युझिकमध्ये सहभागी होत होते. ते खूप कमाल आहे सर. म्हणजे या गोष्टी खरं जनमानसांच्या पुढे यायला हव्यात. मला माहीत नाही ते का नाही आल्या, पण या माध्यमातनं हे यावं ही तळमळ आहे. काय झालं की काही मला जे हे थोडंसं माहिती झालं ते असं की मुळात असं म्हणणं बरं दिसत नाही मला उच्चार करण्याची इच्छा होत नाही. परंतु जो कुठल्याही संस्थेचा प्रमुख असतो किंवा नेता असतो, त्याचं मन आणि त्याची भावना तो अहंकाराचा वारा न नागो राजसा असं म्हटलं आहे. अहंकार होऊ नये हेच महत्त्वाचं असतं. नाही आता म्हणजे मला तर इतकं खरं भरून पावल्यासारखं होतं आहे. कारण अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी म्हणजे मलाही माहिती नव्हत्या. आणि हे माध्यम होतं सर की या माध्यमातून आपल्याला अनेकांपर्यंत पोहोचणं शक्य होईल. आणि ही तळमळ ही होती की हे माहिती व्हावं, की सरांची ही बाजू पण माहिती व्हावी, सरांनी केलेलं कार्य लोकांपुढे यावं. आणि हा एक छोटासा काय म्हणूयात आपण खारीचा वाटा म्हणून मी आलो आणि तुम्ही एवढा मोठा वेळ दिला. मी आभार नाही मानणार, मी नतमस्तक आहे. कारण या कर्तृत्वाला सलाम करायला आपल्याच संस्थेने शिकवलेलं आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे. आणि तुम्हाला आता ह्या सगळ्या परिसरामध्ये जे नंदनवन फुलवण्याची देवानी कृपा केलेली आहे खरं, हे असंच वाढत राहो आणि जास्तीत जास्त दीर्घायू तुम्हाला मिळो, उत्तम आरोग्य लाभो. आणि या निमित्तानं सर्व लोकांना माझ्यामार्फत माझे कराड सर कळले असं मी मनापासनं तळमळीनं सांगतो. तुम्हाला हा कसा वाटला एपिसोड मला सांगा. सरांनी आपल्याला एवढा मोठा वेळ दिला आणि सरांशी बोलण्याचं मला एक आज धाडस माऊलींच्याच कृपेने जमलं. त्यामुळे खरंच तुमचेही खूप मनापासून आभार. तुम्ही हा पॉडकास्ट पाहताय सर. मनापासून मला आनंद झाला आणि मला माझ्या संस्थेत, माझ्या जागी, माझ्या वास्तूत यायला मिळालं याचं एक खूप वेगळं समाधान मिळालं. मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद सर. एक स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही अशा एक ब्रँडकडनं तुम्हाला एक सुंदर फाईल दिलेली आहे. हे पैठणीचे गिफ्ट आर्टिकल्स तयार करते, तिचं नाव रुजुता गोखले. बरं. तर तिने प्रेमाने तुमच्यासाठी पाठवलेली गिफ्ट.